हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की भक्तिमार्ग चालू केल्यानंतर म्हणजे घरात नामस्मरण चालू केल्यानंतर भक्तिमार्ग चालू केल्यानंतर घरात म्हणजे संचार होऊ लागले म्हणून तुम्हाला मी शेअर केलेलेच. तर त्यातून एक शक्ती संचार झालेला मी तुमच्याशी शेअर केले आहे. तर आता दुसरा म्हणजे शक्ती जे होती ते म्हणजे संचार झालेला मी तुम्हाला शेअर करणार आहे. ते म्हणजे तिची इच्छा अपुरी होती. म्हणजे तिला म्हणजे काही सांगायचं होतं पण ती सांगू शकली नाही. तर ती म्हणजे एक्सपायर झाली. ती सांगू शकली नाही. तिचं मी आज म्हणजे तुम्हाला खरी म्हणजे घडलेली घटना माझ्यासोबत माझा संचार झालेला मी तुम्हाला शेअर करते आहे. तर अगोदर म्हणजे यल्लम्मा देवी म्हणजे तिचा त्रास होता. तिचा संचार होऊन ती म्हणजे सांगितली. ते सगळं खरं झालेलं आहे. मग आता दुसऱ्या वेळी काय झालं की माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई ती आलेली. तिचा संचार झालेला. संचार व्हायच्या अगोदर म्हणजे एवढा त्रास होत होता की म्हणजे काही कळत नव्हतं की काय होतंय. म्हणजे जेव्हा ते शक्ती म्हणजे शरीरात म्हणजे येतात ते म्हणजे भक्तिमार्ग चालू केल्यानंतर ते म्हणजे आपोआप येत नाहीत. कारण ते म्हणजे स्वतःहून यायला ते परमिशन त्यांना नसते. ते देवाकडून ते मागून घेतात. मग आम्हाला हे सांगायचं आहे. म्हणजे आम्ही भक्तिमार्ग चालू केल्यानंतर ते देवाला मागून घेतात आणि त्याचा जर आम्हाला त्रास असेल तर ते सांगावंच लागते. मग ते देवाकडे त्यांनी परमिशन घेऊन मग ते संचार होतात. म्हणजे असंच ते म्हणजे संचार होत नाहीत. असंच ते कुणाच्या शरीरात घुसून सांगत नाहीत. तर आमच्या म्हणजे ते भक्तिमार्ग चालू केल्यानंतर मग आजी आलेली. तिची इच्छा होती म्हणजे ती एक्सपायर झाल्यापासून माझी आई गेलीच नव्हती. तिच्या ते माहेरीच गेली नाही. जेव्हा ती साडी नेसून आली तेव्हा ती म्हणजे गेलीच नाही. मग तिच्या म्हणजे एवढा त्रास होऊ लागला तिला. ती मम्मीची आठवण काढत होती वाटतं. मग माझी आई तिकडं जातच नव्हती. ती काय म्हणजे तिकडं वारली म्हणजे एक्सपायर झाली. तिकडं ती जायची इच्छाच झाली नाही. ती तिकडे गेलीच नाही. मग त्यानंतर ते भक्तिमार्ग चालू केल्यानंतर मग आमची आजी माझ्यात संचार झाली. त्याच्या अगोदर खूप मला त्रास झाला. मला ते हॉस्पिटलला जावं लागलं. सलाईन चालू झाले पण काही कळतच नव्हतं की काय त्रास होतं. मग एकदम ते त्रास व्हायला लागलं. पूर्ण असं जग वेगळंच वाटतंय. असं म्हणजे खूप त्रास होते. पूर्ण अंग दुखतंय. पूर्ण माझा जीव असं मी या जगातच नाही असं म्हणजे म्हणजे काहीतरी वेगळंच म्हणजे म्हणजे काहीतरी वाटायला चालू होते. म्हणजे वेगळंच काहीतरी म्हणजे कसं तरी व्हायला चालू होतं. मग ते कळत नाही की मी या जगात आहे की दुसऱ्या जगात आहे. म्हणजे काहीच कळत नाही. एवढं वाऱ्यासारखं जीव व्हायला लागतं. मग तेव्हा म्हणजे हॉस्पिटलला म्हणजे पूर्ण टॉयलेट लागलं मला. पूर्ण जुलाब लागलं सगळं म्हणजे पूर्ण त्रास होऊ लागला. तर मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. तर एक 8 दिवस मला सलाईन चालू होते. मग काही त्रास होते ते कळत नव्हतं. मग एकदम म्हणजे नामस्मरण म्हणजे करायला लागलेले. मग माझ्या आजीचा संचार झाला. मग माझ्या आईला ती बोलू लागली म्हणे, "आत्ता तुला मुलीला त्रास होतोय तर तुला कसं वाटतंय? तुझी आठवण मला एवढी यायला लागली तर तू माझ्याकडे म्हणजे मला तिथं भेटायला यायला तयार नाहीस. जेव्हा मी म्हणजे गेले तेव्हापासून तू आलीच नाहीस. मला तुझी आठवण यायला मला कसं होत असेल? आता तुझ्या मुलीला त्रास दिल्यानंतर, तुझ्या मुलीला त्रास झाल्यावर तुला कसं वाटलं?" असं ती बोलू लागली. तर ती म्हणजे तिला म्हणजे सगळं रडून ती म्हणजे व्यक्त होऊ लागली, की मला म्हणजे तू भेटायला आली नाहीस, तू मला भेटायला ये, असं तसं ती सांगू लागली. मग सगळ्यांना ते त्यानंतरनं मग ती म्हणजे येऊन सांगायला लागली. मग ती मम्मी म्हणजे ते पूर्ण ते विश्वास ठेवली. मग ते म्हणजे खरंच होतं, की म्हणजे 4-5 वर्ष तिकडं म्हणजे फिरकलीच नाही. मग ते म्हणजे ते येणारच ना. त्यांची इच्छा म्हणजे होती, की म्हणजे मुलीला भेटायची. मग ती सरळच बोलू लागली, की स्वतःच्या मुलीला म्हणजे एवढा त्रास झाल्यावर तुला त्रास झाला. तर माझ्या मुलीला मी म्हणजे एवढे वर्ष मला म्हणजे आठवण येत आहे तर तू आली नाहीस. मग तू मला का भेटायला आली नाहीस? ती म्हणजे पूर्ण बोलू लागली म्हणे. आणि असं तसं ते यल्लमाचं देव म्हणजे देव सांगत होती माझी आजी. तिच्या अंगात म्हणजे देवी संचार होत होती. मग ते पूजा, सेवा ती म्हणजे यल्लमाची सेवा करत होती. ते म्हणजे तिचं म्हणजे सगळं सांगत होती. तिचं पण ते खरं येत होतं म्हणे. आणि ते सगळं म्हणजे ती म्हणजे सांगू लागली, की म्हणजे "तू मला सोडून दिलीस." असं तसं ती ओरडू लागली. मग त्याच्यानंतरनं ती म्हणजे सांगून गेल्यानंतर मग ते पुढं म्हणजे मावशीला ती काय त्रास दिली, म्हणजे ते मी तुम्हाला शेअर करते. तर म्हणजे ते झाल्यानंतरनं मला म्हणजे असं झाल्यानंतर ती मावशीला कॉल केली. तर आपण जाऊया म्हणजे माहेरला जाऊया. मग दोघी मिळून जाऊया.
मग ती नाही म्हणली. आमची मावशी नाही म्हणली, "मी नाही येत" म्हणली. मग ते नाही येत म्हणल्यावरती म्हणजे आमच्या आजीला ते म्हणजे किती राग आला असेल. त्याच दिवशी ती म्हणजे मावशीला जाऊन म्हणजे ते पूर्ण तिला असं एवढा त्रास दिला की तिला ते लकवाशक झालेलं, म्हणजे लकवा मारल्यासारखं झालेलं तिला. म्हणजे ते पूर्ण म्हणजे आजारीच पडली. मग ते जाणार होते ते मध्येच राहिलं. मग ते जायचंच झालं नाही. मग त्याच्यानंतर मग ते मावशीला म्हणजे 15 दिवस आम्ही इकडं घेऊन आलो. तिला ते पूर्ण म्हणजे म्हणजे ती आजारी पडलेली. मग तिला 2च मुलं आहेत. त्यांना मुली म्हणजे ती सासू म्हणजे नणंद कोणच नवरा कोणच नाही आहे तिला. म्हणून आम्ही आमच्या गावी घेऊन आलो. तिचं 15 दिवस व्यवस्था करत होतो. मग त्याच्यानंतर गुरुवारी आम्ही अभिषेक घातलो. मग दर गुरुवारी आम्ही अभिषेक घालतो. मग गुरुवारी अभिषेक घातल्यानंतर परत म्हणजे आजीचा संचार झाला. संचार झाल्यानंतर मग ते म्हणजे जे मावशीला त्रास दिलेलं ते आजीनंच त्रास दिलेलं. त्याला रागाला येऊन मग ते सांगू लागले संचारहून, की "तू म्हणजे मला माफ कर." म्हणजे एकदम ती तिचं नाव घेऊन ओरडायला लागली. मग ओरडायला लागल्यानंतर ती जवळ आली, तिच्या मांडीवर झोपली आणि तिच्या मांडीवर झोपली म्हणे मी. माझ्यात संचार झालेली. मग तिच्या मांडीवर झोपली म्हणे, "माझं चुकलं, मला माफ कर. माझ्यामुळेच तुला एवढा त्रास झाला. तू माझ्याकडे येत नाही म्हणलीस म्हणून मी रागात तुला तसं केले." असं म्हणून ती बोलू लागली. मग एवढं सगळं झाल्यानंतर ते म्हणजे मी काय आता म्हणजे परत येणार नाही. तुम्ही म्हणजे मला भेटायला या. तिकडं तुम्हीच दोघे मला भेटायला या. म्हणून तिनं सांगितली आजी. आणि ते यल्लमाचं वगैरे काय काय होतं मग ते मम्मीला सांगितले. मग ते मावशीचं पण मोती बांधून घेतले. मावशी पण यल्लमाची सेवा करते. तिला पण नीट सेवा कर म्हणून सांगितले. मग त्याच्यानंतर मी आता काय परत येत नाही. हे माझं शेवटचं आहे. मी परत येत नाही म्हणून माझी एवढी इच्छा होती म्हणून मी सांगायला आले. ते पण दत्त महाराजांचं परमिशन मी घेऊन आलेली आहे. मग मी एवढं सांगितले परत मी येत नाही म्हणून ती मावशीला माफी मागितली आणि म्हणजे ती निघून गेली. त्याच्यानंतर ती मावशीला ते त्रासच म्हणजे संपलं की परत त्रासच झाला नाही. मग ते त्यानंतर पुढं पुढं कुठली शक्ती संचार झाली. मग पुढं ते म्हणजे घरात कुठले वारलेले म्हणजे मला परत संचार झाले आणि परत त्यांची इच्छा राहिलेली परत काय सांगितले ते मी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये ते म्हणजे कुठली शक्ती आली, कोण आलं आणि काय काय सांगितले, त्यांची इच्छा काय सांगितले ते मी शेअर करते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. टेक केअर.